नमस्कार मंडळी, मी हे चॅनल सुरू केल्यानंतर मला खूप जणांच्याकडनं अशी मागणी आली की रिडेव्हलपमेंट विषयी म्हणजे सोसायटी असो किंवा अपार्टमेंट असो याचं जे पुनर्वसनाची जी पुनर्विकासाची जी प्रक्रिया असते त्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेविषयी माहिती देणारा व्हिडिओ बनवावा। तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तो रिडेव्हलपमेंट ऑफ अ प्रॉपर्टी याच्याविषयी जे काही लोकांच्या मनात गैरसमज आहेत तर नक्की कायदा काय सांगतो, रूल्स काय सांगतात हे तुम्हाला कळावं आणि गैरसमज दूर व्हावेत या हेतूने आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा ना 3 जानेवारी 2009 साली एक गव्हर्नमेंटचं रेझोल्यूशन आलं की जे रिडेव्हलपमेंट विषयी 4 गोष्टी सांगत होतं। हे रेझोल्यूशन का आणलं गेलं तर असं लक्षात आलं की ही जी काही रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया आहे, ही जी काही प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये ना खूपदा मेंबर्सना विश्वासात घेतलं जात नव्हतं किंवा त्याच्यामध्ये खूप सारी लूप होल्स होते, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती आणि मग काही काळजी घेतली जात नव्हती आणि मग असं कित्येक ठिकाणी व्हायला लागलं की 5-5, 10-10 वर्ष रिडेव्हलपमेंटची प्रोजेक्ट्स रखडायला लागली। लोकांनी त्यांचे घरं सोडली आहेत, ती बिल्डरला दिली आहेत रिडेव्हलपमेंटसाठी। अगदी काही केसेसमध्ये तर इमारती पण पाडल्या गेल्यात, मात्र पुढं काहीच नाही। आता होतं काय ना की आपण जेव्हा फ्लॅट विषयी बोलतो आणि आत्ता सध्या तरी जास्त करून ही जी काही रिडेव्हलपमेंट आहे ही रिडेव्हलपमेंट पुणे आणि मुंबई ह्या शहरांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणावर दिसते। तर होतं काय की ह्या फ्लॅट्सच्या म्हणा या प्रॉपर्टीच्या म्हणा किमती जर का लक्षात घेतल्या ना तर अक्षरशः आयुष्यभराची पुंजी त्याच्यामध्ये लागलेली असते आणि मग रिडेव्हलपमेंटला प्रॉपर्टी दिल्यानंतर जर अशा पद्धतीनं ते प्रोजेक्ट रखडलं आणि ते 8-8, 10-10 वर्ष रखडलं तर जे काही नुकसान होणार आहे ते आयुष्यभराचं नुकसान असतं। आणि मग तसं होऊ नये, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावी म्हणून मी सांगितलं तसं 3 जानेवारी 2009 साली सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नमेंटचं एक रेझोल्यूशन आलं ह्या प्रोसेसवरती थोडंसं काहीतरी अंकुश म्हणण्यापेक्षा सुद्धा या प्रोसेससाठी काय नियमावली फॉलो करावी हे आपल्याला ह्या GRनी सांगितलं। हा 2009चा GR आल्यानंतर देखील काही प्रश्न निर्माण होतच होते। एक लक्षात घ्या, प्रश्न हे सतत निर्माण होत असतात कारण काही ना काहीतरी नवीन प्रॉब्लेम येऊ शकतात, काही ना काहीतरी नवीन गोष्टी घडू शकतात। मग त्यामुळं काय झालं तर 4 जुलै 2019 साली की जे आत्ता सध्याची जी नियमावली अस्तित्वात आहे ती डिक्लेअर करण्यात आली। तर ही जी 4 जुलै 2019 ची जी नियमावली आहे ही नियमावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी गृहरचना संस्था ह्या ज्या असतात त्यांच्या रिडेव्हलपमेंटसाठी आहे। मग आता नॉर्मली याच्यामध्ये कुठल्या सहकारी सोसायटीज येणार, कुठल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज येणार तर ज्या बिल्डिंग असतात ना त्याला नॉर्मली हे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत हे रूल्स रेग्युलेशन्स जास्त करून ॲप्लिकेबल आहेत। तर आता आपण पाहून घेऊयात की हे रूल्स रेग्युलेशन्स आपल्याला नक्की काय सांगतात। तर जर का समजा एखाद्या सोसायटीला असं वाटत असेल, आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या। रिडेव्हलपमेंट कधी करायची तर रिडेव्हलपमेंट ही नॉर्मली एक 30 वर्ष झाल्यानंतर असं समजलं जातं की ती बिल्डिंग आता जुनी झाली आहे। नुसती जुनी झाली अशातला भाग नाही तर नवीन ज्या काही टेक्नॉलॉजीज आलेल्या असतात, नवीन ज्या सुविधा आलेल्या असतात त्या सुविधा अर्थात 30 वर्षांपूर्वी नव्हत्या आणि मग त्यामुळं आता 30 वर्षांच्या पूर्वीची इमारत ही पाडून त्याच्या जागी नवीन बिल्डिंग बांधली तर चालू शकेल। आणि म्हणून जर 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी एखाद्या बिल्डिंगच्या कंप्लिशनला झालेला असेल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं सुद्धा आपल्याला थोडेसे जास्ती फायदे मिळू शकतात आणि म्हणून 30 वर्षांच्या पेक्षा जुनी बिल्डिंग आहे का हे पाहिलं जातं। दुसरी गोष्ट अशी पाहिली जाते ती म्हणजे एखादी बिल्डिंग ही धोकादायक, राहण्याला धोकादायक होऊ शकते। खूपदा आपण पेपरमध्ये वाचतो की ही बिल्डिंग राहण्याला धोकादायक डिक्लेअर केली। धोकादायक झाली म्हणजे काय तर आता तिचं जे काही आयुर्मान आहे किंवा तिची जी काही कंडिशन आहे ती अशी आहे, नुसतं आयुर्मान नाही, कंडिशन इज इम्पॉर्टंट। त्याची कंडिशन अशी आहे की तिथे लोकांनी राहू नये, लोकांच्या राहण्यासाठी ती सेफ नाही, ती पडू शकते, त्याच्यातला काही भाग कोसळू शकतो इत्यादी इत्यादी। मग अशा पद्धतीनं जर का एखादी बिल्डिंग अनसेफ म्हणून डिक्लेअर झालेली असेल तर त्याच्या रिडेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपल्याला हेच रूल्स फॉलो करायचे। थोडाफार इकडं तिकडं फरक डिपेंडिंग ऑन द फॅक्ट्स ऑफ ईच अँड एव्हरी केस हा होणार आहे। अजून एक प्रकार कुठला असू शकतो की काही नाही, बिल्डिंग सगळी चांगली आहे, सगळं काही आहे, 10 वर्ष तर झालेत बिल्डिंगला बांधून, पण बिल्डिंगमधल्या सगळ्यांना वाटतंय
की नाही 10 वर्ष सुद्धा जुनी झाले, आता आम्हाला आमची नवीन बिल्डिंग पाहिजे 10च वर्षांमध्ये. हा जर का सगळ्यांना बिल्डिंगमधल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे ना. सो अशा ज्या काही रिडेव्हलपमेंटच्या केसेस असतील तिथे सगळीकडे हेच नियम थोड्याफार फरकाने आपण ॲप्लिकेबल करणार आहोत. तर ह्याच्यामधला सगळ्यात पहिला नियम काय सांगतो की तुमचे जे काही मेंबर्स आहेत, जी काही मेंबर्सची संख्या आहे, सभासदांची संख्या आहे, त्या सभासदांच्या संख्येच्या कमीत कमी 1/5 एवढे जे मेंबर्स आहेत, एवढे जे सभासद आहेत, या सभासदांची रिडेव्हलपमेंटची तयारी असली पाहिजे. आता मी मगाशी सांगितलं की थोडंफार आपल्याला ह्याच्यामध्ये फरक करावा लागणार आहे. आता जर का एखादी बिल्डिंग डिक्लेअर केली आहे की ही अनसेफ आहे राहण्यासाठी, आणि मग जर का त्या बिल्डिंगमधले मेंबर्स म्हणत असतील की आम्ही करणारच नाही रिडेव्हलपमेंट, तसं नाही चालणार. हा जो 1/5 मिनिमम 1/5 मेंबर्सचा जो काही कंडिशन आहे, ही जी काही कंडिशन आहे, ही कंडिशन कधी अप्लाय होणार आहे की बिल्डिंग काही अनसेफ वगैरे नाही आहे आणि तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायची आहे, तर मिनिमम 1/5 मेंबर्स तयार असले पाहिजेत रिडेव्हलपमेंटसाठी. जर का ह्याच्यापेक्षा कमी लोक तयार असतील किंवा एवढी लोक तयार नसतील तर त्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट करता येणार नाही. मग अशा पद्धतीनं ज्या वेळेला रिडेव्हलपमेंटचा विषय निघेल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मॅनेजिंग कमिटीकडे, ज्या लोकांना अशी रिडेव्हलपमेंट पाहिजे त्यांनी मॅनेजिंग कमिटीकडे असा अर्ज करायचा असतो की आम्हाला रिडेव्हलपमेंट व्हावी आपल्या बिल्डिंगची अशी इच्छा आहे. तो अर्ज आल्यानंतर 8 दिवसांमध्ये मॅनेजिंग कमिटी जी काही आहे तिनं सोसायटीच्या सभासदांना नोटिसा काढायच्या आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 महिन्यांमध्ये स्पेशल जनरल मीटिंग बोलवायची की आपण रिडेव्हलपमेंट करायची आहे का नाही करायची, आणि त्याच्यावरती जी काही कोणाला चर्चा हवी असेल त्या चर्चेसाठी म्हणून अशा पद्धतीची स्पेशल जनरल मीटिंग कॉल करायची. कमीत कमी 14 दिवस आधी या स्पेशल जनरल मीटिंगचा जो काही अजेंडा असणार आहे तो अजेंडा या मेंबर्सना, सगळ्या सोसायटीच्या सभासदांपर्यंत पोचवायचा आहे. मग या मीटिंगमध्ये काय ठरवायचं असतं, ही जी काही आपली स्पेशल जनरल मीटिंग होणार आहे, विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यापूर्वी रादर आर्किटेक्ट्सकडनं किंवा ज्याला आत्ता सध्या आपण म्हणतो PMC, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, म्हणजे काय तर आत्ता हल्ली ना एक टीम असते. या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटकडेच त्यांचे स्वतःचे आर्किटेक्ट असतात, वकील असतात आणि चार्टर्ड अकाउंटंट असतात. आता ह्या तिघांचीही गरज आपल्याला पडते रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये. ती कधी कुठल्या स्टेजला पडते ते मी सांगणारच आहे. सगळ्यात पहिली गरज आपल्याला पडते ती आर्किटेक्टची पडते आणि चार्टर्ड अकाउंटंटची पडते, आणि मग थोडंसं पुढे किंवा सायमल्टेनियसली आपल्याला वकिलाची गरज पडते. तर काही एजन्सीज अशा आहेत की ज्यांच्याकडे ह्या 3ही सर्व्हिसेस ते एकाच छताखाली, ज्याला आपण म्हणतो, तसे देतात. असं काही गरजेचं नाहीये की 3ही सर्व्हिसेस एका छताखालच्या घेतल्या पाहिजेत. तुम्ही आर्किटेक्ट वेगळा नेमू शकता, वकील वेगळा नेमू शकता, चार्टर्ड अकाउंटंट वेगळा नेमू शकता. इट डिपेंड्स ऑन यू. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर 3 कोटेशन्स मागवावी लागतात, कमीत कमी 3 कोटेशन्स मागवावी लागतात अशा आर्किटेक्ट्सकडनं किंवा PMC कडनं. आणि मग ह्या ज्या स्पेशल जनरल मीटिंग आपली असणार आहे त्याच्यामध्ये ही सगळी कोटेशन्स त्यांची जी काही आलेली आहेत ते कुठलं काम त्यांना आपण सांगणार आहे, कारण प्रत्येकाची कामाची गरज जी आहे ती निराळी असू शकते. अशा पद्धतीनं आपल्याला हे जे कोणी एक्सपर्ट्स आहेत ह्या एक्सपर्ट्सची अपॉइंटमेंट करायची, ज्याला आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणतो. आता यांचे आपल्याकडे सगळ्यांचे कोटेशन्स आल्यानंतर एक सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटसाठी वेबसाईट तयार करायची असते, आणि मग या वेबसाईटवरती काय काय माहिती लिहायची असते. तर मी म्हटलं तसं की सगळ्यात पहिलं काम सुरू होतं ते आर्किटेक्टचं सुरू होतं. मग आर्किटेक्टनी काय करायचंय तर फिजिबिलिटी रिपोर्ट काढायचा. फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय तर आपली जी काही बिल्डिंग आहे त्याचा जमिनीचा एरिया किती आहे, त्याच्यावरची जी बिल्डिंग आहे ज्याला आपण कन्स्ट्रक्टेड एरिया म्हणतो, बिल्टअप एरिया म्हणतो, तो किती आहे, आणि मग आत्ताचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्या रूल्स रेग्युलेशन्स प्रमाणे ही जर का बिल्डिंग पाडली आणि नवीन बिल्डिंग तिथे उभी करायची झाली तर
ती फिजिबल आहे का, फिजिबल आहे म्हणजे काय, तर ते शक्य आहे का. एक लक्षात घ्या, कुठलाही बिल्डर जो तुमच्या रिडेव्हलपमेंटच्या कामाला हात घालणार आहे त्याला काहीतरी फायदा मिळाल्याशिवाय तो बिलकुल रिडेव्हलपमेंटच्या कामाला हात घालणार नाहीये. मग अशा वेळेला आपली बिल्डिंग पाडून, आपली तरी इच्छा असते की डेव्हलपरनी आपल्याला काही थोडाफार एरिया जास्त दिला पाहिजे वगैरे वगैरे. मग अशा वेळेला आपल्याला जास्ती एरिया द्यायचा, तो बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा सगळा खर्च करायचा, हा सगळा त्याचा जो खर्च आहे 3-4 वर्ष जी काही रिडेव्हलपमेंटसाठी जाणार आहेत तेवढ्या कालावधीसाठी त्याला ते मटेरियल विकत घेणं, कामाला माणसं लावणं, त्याला काहीतरी तर फायदा व्हायला पाहिजे. बरं, काहीतरी तर फायदा म्हणजे काय 100-1000 रुपये फायदा होऊन उपयोगी आहे का, तर नाही. प्रत्येक डेव्हलपरचं ठरलेलं असेल मला एवढा एवढा फायदा पाहिजे आणि म्हणून फिजिबिलिटी रिपोर्ट काढायचा असतो. या फिजिबिलिटी रिपोर्टमधनं आपल्याला हे लक्षात येतं की आपल्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट ही फिजिबल आहे का, फायदेशीर आहे का, कुठला डेव्हलपर आपल्याकडे येईल का, आला तर त्याला आपल्याला जो एक्स्ट्रा एरिया, आपण जो फ्री एरिया, म्हणजे माझा आत्ताचा समजा 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि मग मला अजून 100 स्क्वेअर फूट त्याच्यात मिळणार आहेत, 200 मिळणार आहेत, 400 मिळणार आहेत. रूल्स प्रमाणे ह्या गोष्टी बदलत असतात. एका सोसायटीमध्ये बिल्डरनी त्यांना ना 100% फ्री एरिया दिला, आम्हाला पण 100% फ्री एरिया पाहिजे, अशा पद्धतीचा जो अट्टहास असतो, किंवा या सोसायटीमध्ये असं चाललंय, त्या सोसायटीमध्ये तसं चाललंय, कधीही अशा पद्धतीची कंपॅरिझन करू नये. आपलं काय आहे, आपलं पोटेन्शियल काय आहे हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून फिजिबिलिटी रिपोर्ट काढून घ्यायचा. फिजिबिलिटी रिपोर्ट काढून घेतल्यानंतर पुढची जी प्रोसेस येते, पुढची जी रादर स्टेप येते, ती स्टेप म्हणजे आपल्याला बिल्डर्सची टेंडर्स इन्व्हाइट करायचे असतात. तर आता ह्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या सगळ्या महत्त्वाच्या स्टेप्स आहेत ना, या सगळ्या महत्त्वाच्या स्टेप्स या स्पेशल जनरल बॉडी मीटिंग कॉल करून घ्यायच्या आहेत. आणि काही ठिकाणी स्पेशल जनरल बॉडी मीटिंगसाठी आपल्याला जसं माहिती आहे त्याप्रमाणे 15 दिवसांची नोटीस ही देणं अपेक्षित आहे. आता मगाशी मी सांगितलं की कमीत कमी 1/5 लोक तयार असली पाहिजेत रिडेव्हलपमेंट, म्हणजे रिडेव्हलपमेंटची चर्चा करण्यासाठी. मग आता रिडेव्हलपमेंटचा निर्णय कधी घेतला जातो, तर कमीत कमी 51% लोक, टोटल आपली जी काही मेंबर्सची संख्या आहे त्यापैकी कमीत कमी 51% लोक तरी या रिडेव्हलपमेंटसाठी तयार असली पाहिजेत. आणि ह्याच्यानंतरची पुढची जी काही सगळे डिसिजन्स आहेत ते कमीत कमी 51% मेजॉरिटीनी घ्यायचे आहेत. त्यामुळे मी जिथे जिथे मेजॉरिटीनी डिसिजन घ्यायचा असं म्हणेन तिथे तिथे 51% मेजॉरिटी असं तुम्ही गृहीत धरलं तरी चालेल. सो पुढचा जो काही प्रश्न आहे, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की पुढं काय करायचंय, तर हा जो काही फिजिबिलिटी रिपोर्ट आहे, हा फिजिबिलिटी रिपोर्ट घ्यायचा. फिजिबिलिटी रिपोर्टच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय काय करावं लागतं, तर मेंबर्सना काय हवंय. आता माझं घर आहे, माझा फ्लॅट आहे, मला तिथे काय हवंय, ते मिळणार आहे का नाही मिळणार आहे हा पुढचा भाग असू शकतो. पण बाबा मला ह्या गोष्टींची काळजी घ्यावी असं वाटतं, किंवा मला ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात असं वाटतं, अशा पद्धतीनं मेंबर्सची जी काही सजेशन्स असतील ती सजेशन्स घ्यायची, ती सजेशन्स आर्किटेक्टपर्यंत पोचवायची आणि मग आर्किटेक्ट आणि मेंबर या सगळ्यांच्या एकमतानी, मेजॉरिटीनी एक टेंडर डॉक्युमेंट बनवायचं असतं. टेंडर डॉक्युमेंट म्हणजे काय, तर आमची ही प्रॉपर्टी आहे आणि आम्हाला आमची नवीन जी काही बिल्डिंग तयार होणार आहे त्या नवीन बिल्डिंगमध्ये आम्हाला काय पाहिजे म्हणजे कुठल्या पद्धतीचं सिमेंट वापरलं पाहिजे, कुठल्या ब्रँडचे तुम्ही काय म्हणूयात आपण फिटिंग्स वापरणार आहात, कुठल्या पद्धतीनं कुठल्या प्रकारचे तुम्हाला विंडो फिटिंग्स पाहिजेत, कुठल्या पद्धतीच्या टाईल्स पाहिजेत, कुठल्या पद्धतीचं कलर पाहिजे, म्हणजे प्लास्टिक पेंट पाहिजे, ऑइल बॉन्ड पाहिजे, इत्यादी इत्यादी. अशा ज्या काही ढोबळमानाने ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, अजून तुम्हाला काही गोष्टी पाहिजे असतील तर, म्हणजे आता हे पहा, बेसिक स्ट्रक्चर पण असू शकतं आणि खूप एकदम भारी स्ट्रक्चर पण असू शकतं, म्हणजे सगळं रिमोट ऑपरेटेड वगैरे असं सगळं असू शकतं. सो आपल्याला काय हवं आहे, आपण जेवढे स्पेसिफिकेशन्स वाढवत जाऊ की आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे, तेवढा त्या बिल्डरचा खर्च वाढणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. आणि जेवढा खर्च वाढणार आहे तेवढा तो कुठेतरी आपल्याला आपल्या एरियामध्ये आपल्याला जो ॲडिशनल एरिया मिळणार आहे, फ्री एरिया, तिथे आपल्याला कॉम्पेन्सेट करावा लागतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला नक्की काय हवंय. कॉर्पस म्हणजे काय, तर
जो काही आपल्याला खर्च करावा लागतो, आता सध्या आपल्याला माहिती आहे की आपण दर महिन्यासाठी एक काहीतरी मेंटेनन्सची रक्कम काढतो आणि खूपदा असं होतं की तीही रक्कम लोक देत नाहीत. आता जेव्हा नवीन बिल्डिंग आपली तयार होते त्यावेळेला मेंटेनन्सचा खर्च आपला वाढणार असतो, कारण जुन्या बिल्डिंगमध्ये खूपदा लिफ्ट नसतात. आता नवीन बिल्डिंगमध्ये लिफ्ट येणार आहेत, बाकीच्या काही सुविधा असतील, त्याचा मेंटेनन्स आपल्याला करायचा आहे. मग हा मेंटेनन्स कुठनं करायचा? तर आपल्याला माहिती आहे की मेंटेनन्सची रक्कम गोळा करणं सभासदांकडनं हा एक खूप मोठा विषय असतो, खूप अवघड विषय असतो मॅनेजिंग कमिटीसाठी. आणि मग म्हणून कॉर्पस फंड हा आधी घेतलेला एक ठराविक रक्कम आधी जमा करून जर ठेवलेली असेल तर आपल्याला ती रक्कम उपयोगाची येते. त्या रकमेचं जे व्याज आपल्याला मिळतं ते आपल्याला कुठेतरी मेंटेनन्ससाठी कॉन्ट्रीब्यूट करता येतं. त्याच्या व्यतिरिक्त आपली जेव्हा रिडेव्हलपमेंटची प्रोसेस चालू असते त्यावेळेला आपल्याला ते घर सोडून दुसरीकडे जाऊन राहावं लागतं. मग तो जो काही कालावधी आहे त्या कालावधीमधलं आपलं घराचं जे भाडं आहे ते आपल्याला बिल्डरने देणं अपेक्षित आहे का? शिफ्टिंगचा जो काही खर्च आहे तो आपल्याला बिल्डरने देणं अपेक्षित आहे का? अजून काही कुठल्या गोष्टी आपल्याला पाहिजेत का? या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून एक टेंडर डॉक्युमेंट, म्हणजे थोडक्यात आपल्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत हे टेंडर डॉक्युमेंट बनवायचं असतं. हे टेंडर डॉक्युमेंट आपलं बनवून झालं की मग आपण बिल्डर्सकडनं त्यांच्या ऑफर्स, त्यांची कोटेशन्स मागवायची असतात. म्हणजे काय तर त्यांची कोटेशन्स मागवायची म्हणजे काय तर आमची ही बिल्डिंग आहे, आमचा एरिया एवढा एवढा आहे वगैरे वगैरे, आणि आता आमच्या अपेक्षा, आम्हाला काय हवंय हे आम्ही ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि तुमची ऑफर काय आहे. मग ऑफरमध्ये तुम्ही एक्स्ट्रा एरिया आम्हाला किती देणार, तुम्ही आम्हाला कॉर्पस किती देणार, तुम्ही आम्हाला बेटरमेंट चार्जेस किती देणार, तुम्ही आम्हाला शिफ्टिंगचे चार्जेस किती देणार, हे सगळं जे काही आहे ना ते बिल्डरने आपल्याला सांगायचं असतं. सो अशा पद्धतीचं टेंडर डॉक्युमेंट जे आहे ते आपण बिल्डरला द्यायचं. बिल्डरला द्यायचं म्हणजे कसं द्यायचं, अनेक पद्धती आहेत त्याच्यासाठी. एक तर आपण आपल्या ओळखीचे म्हणा किंवा आपल्याला आता सपोज माझ्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट करायची तर मला असं वाटतं की मी ह्या ज्या काही बिल्डिंग्स पाहिल्यात ना ह्या डेव्हलपरचं काम चांगलं आहे, मी आपण होऊन जाऊन त्या डेव्हलपरला अप्रोच होऊ शकते आणि सांगू शकते की हे पहा, हे आमचं असं असं काम करायचं आहे, हे आमचं टेंडर डॉक्युमेंट आहे, ह्याच्यात ही सगळी माहिती आहे. बिल्डरला कुठली कुठली माहिती लागते तुम्हाला काहीतरी ऑफर देण्यासाठी, तर तुमचा 7/12 उतारा म्हणजे तुमचा प्लॉटचा साईज काय आहे, मग प्रॉपर्टी कार्ड एक्स्ट्रॅक्ट असू देत किंवा 712 एक्स्ट्रॅक्ट असू देत. त्याच्यानंतर बिल्डरला काय लागतं तर तुमचं जो बिल्डिंग आहे त्याचा प्लॅन, कमेन्समेंट जुनं आणि कम्प्लिशन, कारण किती एरिया बांधलाय, म्हणजे प्लॉटचा एरिया एवढा आहे आणि त्याच्यावरती बांधलेलं जे स्ट्रक्चर आहे त्याचा एरिया किती आहे, कारण FSIचा कन्सेप्ट आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय बिल्डर काहीही कॅल्क्युलेट करू शकणार नाहीये. त्यामुळे बिल्डरला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत. त्याच्या बरोबरीनं सोसायटीचा कन्व्हेन्स झालाय का, कन्व्हेन्स म्हणजे काय तर सोसायटीकडे मालकी हक्क पूर्ण जागेचा आलेला आहे का. रिडेव्हलपमेंटला सुरुवात करायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सोसायटीचा कन्व्हेन्स डीड होणं आणि सोसायटीचं नाव त्याच्या 7/12 उतार्याला किंवा प्रॉपर्टी कार्ड एक्स्ट्रॅक्टला लागणं. सोसायटीचं नाव 7/12 उतार्याला एक वेळ लागलेलं नसलं तरी कन्व्हेन्स डीड मात्र झालेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बिल्डरला द्यायच्या आहेत आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत, आपण जे रेंडर डॉक्युमेंट बनवलेलं आहे ते बिल्डरला द्यायचं. अजून एक कुठला पर्याय असू शकतो तो म्हणजे पेपरमध्ये नोटीस द्यायची की असं आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचे आणि आमच्याकडे तुमच्या ऑफर्स द्या. सो डेव्हलपर्स जे कोणी त्या नोटिसा वाचतील, जे कोणी इंटरेस्टेड आहेत ते तुमच्याकडं ऑफर्स आणून देतील. आता याच्यासाठी काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बिल्डरकडे आपण जेव्हा अशा पद्धतीचं टेंडर देतो त्याच्यानंतर आपल्याला त्या बिल्डरना सांगायचं आहे की तुमच्या ज्या काही ऑफर्स आहेत त्या ऑफर्स तुम्ही आम्हाला एक त्यांना ठराविक कालावधी घालून द्यायचा की ह्या कालावधीमध्ये आम्हाला तुम्ही तुमच्या ऑफर्स ज्या काही आहेत ना त्या ऑफर्स तुम्ही आम्हाला आणून द्या. आणि मग त्या ऑफर्स आपल्याकडे आल्यानंतर त्या ज्या काही ऑफर्स आहेत त्या ऑफर्समधून आपल्याला कोणाची ऑफर चांगली वाटतेय, कुठल्या बिल्डरची ऑफर चांगली वाटतेय ह्याचा आपण एक स्टडी करायचा असतो आपल्या आर्किटेक्टच्या मदतीनं. त्या स्टडीतनं आपण एक 3 ते 4 बिल्डर्स शॉर्टलिस्ट करायचे असतात की बाबा आपल्याला हे अशा पद्धतीनं ह्या लोकांचं जरा योग्य वाटतंय, अशा पद्धतीनं आपण ते बिल्डर्स शॉर्टलिस्ट करायचे असतात. आणि मग हे बिल्डर्स शॉर्टलिस्ट झाल्यानंतर
म्हणजे आपल्याकडे रादर ही टेंडर्स आल्यानंतर हे आपण 15 दिवसांची नोटीस देऊन ही टेंडर्स ओपन करायची असतात. ही टेंडर्स आपण शॉर्टलिस्ट करायची असतात. ही शॉर्टलिस्ट झाल्यानंतर आपल्याला कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट जे आहे, जी रजिस्ट्रार आहे, त्यांच्याकडे एक अर्ज करावा लागतो की असं असं आमची रिडेव्हलपमेंटची प्रोसेस चालू आहे आणि अशा अशा पद्धतीनं आम्ही काही बिल्डर्स शॉर्टलिस्ट केलेले आहेत, तर आता आम्हाला बिल्डर सिलेक्ट करायचं आहे. शॉर्टलिस्ट वेगळं आणि फायनल एक नाव सिलेक्ट करणं वेगळं. तर आम्हाला शॉर्टलिस्ट करायचा आहे, तर तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह आमच्याकडे पाठवा. मग तिकडचा जो डेप्युटी कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार जे आहेत त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याकडे येतो. हा रिप्रेझेंटेटिव्ह आपण जे कोणी शॉर्टलिस्ट केलेले आहेत बिल्डर्स त्यांचं प्रेझेंटेशन, इवन त्या मीटिंगला बिल्डरचे रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा हजर असतात. नसले म्हणून फरक नाही पडत, पण हजर असू शकतात. मग मेजॉरिटीनी ह्या मीटिंगमध्ये असा निर्णय घेतला जातो की आपल्याला फायनली कुठला डेव्हलपर निवडायचा आहे. मग आता याच्यासाठी हा डेव्हलपर निवडताना आपण काय काय बघू शकतो, तर त्याच्या आधी डेव्हलपरचं प्रेझेंटेशन आपण घेऊ शकतो की बाबा आपल्याला डेव्हलपर देतोय ते काय देतोय, डेव्हलपरनी आपल्या प्रोजेक्टवरती किती अभ्यास केलाय, काय अभ्यास केलाय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. त्याच्यानंतर एकदा का डेव्हलपर सिलेक्ट झाला आपला की मग त्याच्यानंतर पुढची स्टेज येते, ती म्हणजे MOU करणं, रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करणं, पॉवर ऑफ अटर्नी करणं. आता ह्याच्यामध्ये अजून एक पण स्टेज असते LOI. हे जे सर्क्युलर आहे, हा जो GR आहे, याच्यात कुठे LOI करा वगैरे वगैरे असं. हे पहा, मी म्हटलं तसं की हे सर्क्युलर जे आहे ना, हे डायरेक्शन्स आहेत. ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने अनेक केसेसमध्ये असं सांगितलेलं आहे की ह्या सर्क्युलरमधल्या ज्या तरतुदी आहेत त्या जशाच्या तशा फॉलो करा असं नाही. हे डायरेक्शन्स आहेत, यातल्या काही तरतुदी स्किप केल्या तरीही चालू शकतात. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन पुढे जा. महत्त्वाचा मुद्दा तो आहे की सोसायटीतल्या सगळ्या मेंबर्सना हे कळलं पाहिजे की आपलं काय चालू आहे. विषय खूप मोठा आहे, बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण लेक्चर देत बसले तर तुम्हालाही कंटाळा येईल. तर त्यामुळं यातला जो उरलेला भाग आहे ना, तो आपण पुढच्या भागामध्ये पाहू. उरलेलं जो काही अजून ज्या काही गोष्टी सांगायच्या राहिल्या त्या आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. धन्यवाद.